हाय हॅलो, कशा आहात तुम्ही? बघा पुरणपोळी दाखवते मी. डाळ ही दुधामध्ये शिजवून दाखवते. आज आहे हनुमान जयंतीच्या. तुम्हाला खूप शुभेच्छा. बघा डाळ शिजवते मी दुधामध्ये. दूध गरम करायला ठेवले. डाळ मस्तपैकी धुवून घेतली आहे मी. 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. ही डाळ मी आता दुधामध्ये शिजवणार आहे आणि पुरणपोळी तुम्हाला करून दाखवणार आहे. आज हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा डाळ मस्त धुतली आहे. आता त्यामध्ये मी दूध ओतून घेणार आहे. मस्तपैकी गरम कोमट दूध टाकणार आहे. तर शिजवून घेणार आहे डाळ मस्तपैकी. बघा तुम्ही 2-3 पाण्याने वॉश करून घेतली मी डाळ. गरम दूध पण गरम करून घेतलं आहे. कोमट असं करून घेतलं आहे. आणि आता ही डाळ मी गॅसवर ठेवणार आहे. कुकरमध्ये टाकणार आहे. त्याला 2-3 शिट्ट्या मारणार आहे. दुधामध्ये मी शिजवणार आहे ही डाळ. बघा तुम्ही आता मस्तपैकी टाकली आहे. आता कुकरमध्ये आपण डाळ टाकून धुवून ठेवली आहे. त्यात आता दूध टाकूया मस्तपैकी. दूध टाकल्यानंतर ते पूर्णपणे हलवून घेऊ आपण आणि शिजवायला ठेवू. थोडीशी अशी उकळ काढून घेऊया. नंतर कुकरचं झाकण लावून 2-4 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घ्यायची आहे. मंद गॅसवर शिजवायची आहे. बघा दूध टाकलं आहे मस्तपैकी. आता मी कुकरचं झाकण लावणार आहे. थोडं 5-1 मिनिटांनी लावणार आहे. जरा उकळ आली का झाकण लावणार आहे. दुधामध्ये डाळ शिजवत आहे मी. बघा किती छान टेक्स्चर येईल ते. बघा दुधामध्ये डाळ शिजवून आपली कशी होते ती तुम्हाला दाखवते पुढे. डाळ मस्तपैकी डाळ शिजवून झाली का तुम्हाला दाखवते. टेक्स्चर कसं आलं आहे ते. क्रीमी टेक्स्चर येतं. बघा छान डाळ शिजवून आपली. आता बघा उकळ पण छान आली आहे. बघा किती छान उकळली. आता आपल्याला याच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ शिजेपर्यंत 4-5 शिट्ट्या करते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते. शिजवल्यानंतर दाखवते. बघा कसं टेक्स्चर आलं आहे. दुधामध्ये मस्त फुगले डाळ शिजल्यामुळे. शिजत आली ती थोडी थोडी. आणि बघा कसं क्रीमी टेक्स्चर आलं आहे दुधामुळे. मस्तपैकी मंद गॅसवर डाळ, मिडियम गॅसवर डाळ शिजून घेणार आहे मी. बघा किती छान क्रीमी झाले. आता हे पीठ मळून घेणार आहे. मैदा घेतला, थोडीशी हळद टाकली आणि मीठ टाकून असं मस्त पातळ असं पुरणपोळीला जसं लागतं तसं मी मळून घेणार आहे छानपैकी. आणि रेस्ट करायला ठेवणार आहे. याच्यावर आपलं पुरण तयार होत नाही त्यावर आपलं हे पीठ मस्त मुरत राहील. चला तुम्हाला पुढे दाखवते आता मी डाळ कशी झाली आहे ती. बघा किती छान डाळ शिजली आहे. बघा किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. दुधामध्ये शिजवल्यामुळे खूप छान लागते, चविष्ट लागते आणि मऊ पोळ्या होतात. बघा किती छान झाले. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 किलो गूळ घालणार आहे. 1/2 किलो डाळ आहे ती. त्यामध्ये 1/2 किलो गूळ घालणार आहे आणि मस्तपैकी पुरण तयार करणार आहे. कसं वाटलं माझी दुधामध्ये शिजवलेली डाळ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा हे 1/2 किलो गूळ घेतलं आहे आणि तो गूळ मी आता ह्यातलं पाणी जे काही दूध आहे ते ओतून काढणार आहे, गाळून घेणार आहे आणि त्यामध्ये गूळ घालून मस्तपैकी पुरण तयार करणार आहे. पहिले आता ही गाळून घेते डाळ चाळणीमध्ये. सगळं दूध ओतून काढणार आहे, निथळ ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी गूळ टाकून मस्तपैकी हलवणार आहे आणि पुरण तयार करणार आहे. बघा तुम्ही पुढे कशी करते मी. बघा पूर्ण पाणी ओतून दूध ओतून काढलं आहे. थोडंच दूध मिडियम दूध राहिलं आहे. थोडंच दूध निघालं आहे. त्याची आमटी करणार आहे. बघा पूर्ण दूध ओतून काढलं आहे. त्यातलं राहिलेलं डाळीचं पाणी म्हणता तुम्ही ते काढून घेतलं आहे. हे थोडंसं निघालेलं आहे. मस्तपैकी आपली डाळ आता आपण मस्त पुरण तयार करणार आहोत. बघा किती छान डाळ शिजली आपली. आता पुरण पण आपलं मस्तपैकी होणार आहे. बघा आता गॅसवर मी डाळ गरम तर आहेच ती, पण त्यात गूळ टाकून मस्तपैकी पुरण तयार करते. छानपैकी डाळ शिजली आपली डाळ. आता हे 1/2 किलो गूळ आहे, 1/2 किलो डाळ आहे. त्यासाठी मी 1/2 किलो गूळ घेतला आहे 1/2 किलो डाळीसाठी. आणि अर्धा लिटरच दूध पण घेतलं होतं. त्यातलं थोडंसं शिल्लक राहिलं. मस्तपैकी हलवून घेतलं. छान टेक्स्चर आलं आपल्या पुरणाला.
बघा त्यात आता मी जायफळ थोडंसं क्रीमी टेक्स्चर आलंय टाकणार आहे दुधामुळे. किसून. आपण डाळ शिजवलेली आहे ही. मस्तपैकी जायफळाची टेस्ट लागेल, स्वाद लागेल आपल्याला. आणि किती छान झालं आहे आपलं पुरण बघा, क्रीमी टेक्स्चर आलं आहे आपल्या पुरणाला. मस्तपैकी पुरण तयार झालं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी जायफळ घालणार आहे. बघा तुमच्याकडे जायफळ असलं तर जायफळ घाला, वेलची घाला तरी चालेल, वेलची घातली तरी चालेल. बघा आता मी मस्तपैकी जायफळ किसून घालते त्यात थोडंसं, म्हणजे आपल्या पुरणपोळीला मस्त स्वाद येईल आणि चविष्ट लागेल खायला पण. खूप वास पण सुगंध येतो टाकल्यामुळे, लगेच गरम गरम वास येतो. छानपैकी टाकलं आहे आपलं किसून, जायफळ टाकलं आहे. तुमच्याकडे वेलची असली तर वेलची टाकू शकता, जायफळ टाकू शकता. तर दोन्ही असले तर दोन्ही टाका. जायफळ टाकलं आहे. मस्त आपलं पुरण किती छान तयार झालं आहे. तुम्हाला क्रीमी टेक्स्चर दिसत आहे. बघा कसं तयार झालं, कसं पुरण आपलं रेडी झालं, कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगते. आता पूर्ण पाणी म्हणजे सगळं एकजीव झालं आहे. ते गूळ वगैरे टाकलेलं, आपण जायफळ टाकलेलं. आता त्यात उभा करून ठेवायचा चमचा, असा उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण ओके बरोबर झालं आहे, एकदम परफेक्ट झालं असं समजायचं आपलं पुरण. बघा आपलं पुरण खूप छान झालं. तर उभा राहतो त्यामुळे आपलं पुरण खूप छान झालं. आता हे आपल्याला चाळणीमध्ये बारीक करून घ्यायचे. कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे पुरणपोळी आपली फुटणार नाही आणि छान होईल. बघा कसं चमचा उभा राहिला म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालं आहे असं समजायचं. बघा पूर्ण असं उभा राहतोय चमचा म्हणजे आपलं पुरण एकदम परफेक्ट झालं आहे. बरोबर डाळ पण शिजली आहे, बरोबर पुरण बारीक करून घेऊया, व्यवस्थित पडले, पातळ नाही झाले, काही नाही झाले. आता हे आपल्याला पूर्ण चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. पुरण रेडी बारीक करून घ्यायचं आहे. बघा चाळणीमध्ये बारीक करून घेतले मी पुरण. कसं टेक्स्चर आले दाखवते तुम्हाला. भाकरी छान, डाळसुद्धा राहिली नाही असं पुरण तयार होईल आपलं. मस्त बारीक करून दाखवते. असं चमच्यानेच मी करणार आहे त्याला, बारीक 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 बारीक. खाली मस्त मऊ असं पडतं पुरण आणि डाळ पण नाही येत आतमध्ये. अशी पुरणाची चाळण आहे माझी. भाकरी छान पुरण तयार करायचं मला दाखवते मी. बारीक मस्त पडले बघा किती छान. आता हे सगळं मी काढून घेणार आहे, सगळं काढून पुरणपोळी करून दाखवणार आहे तुम्हाला. किती छान पुरण झालं आहे आपलं बघा, पातळ नाही झालं, काही नाही झालं, खूप छान झालं आहे पुरण आपलं. आता मी तुम्हाला पुरणपोळी करून दाखवणार आहे. हे पहिल्यांदा हे सगळं चाळणीचं पुरण काढून घेते आणि डायरेक्ट आता तुम्हाला पुरणपोळी लाटताना दाखवते. हे मैदा मी आधीच भिजवून ठेवला होता, 1 किलोच मैदा घेतला आहे, तो भिजवला आहे मस्त पातळ असा. आणि हे पुरण बघा किती आपलं टेक्स्चर छान आलं आहे. दुधामुळे शिजवल्यामुळे पोळी अशी लुसलुशीत होते आणि चविष्ट होते. खूप छान लागते, चविष्ट लागते, मऊ होते आणि क्रीमी टेक्स्चर येतं. तुम्ही एकदा करून बघा माझ्या पद्धतीने पुरणपोळी. कशी वाटली माझी पुरणपोळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर. बघा आता मी पुरणपोळी तुम्हाला लाटून दाखवते. कशी वाटली माझी पुरणपोळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण असं करून बघा. आज हनुमान जयंती आहे, त्यानिमित्त मी ही पुरणपोळी केली. आमच्या गावी जत्रा आहे, त्यामुळे देवांना प्रसाद म्हणून देवांना नैवेद्य म्हणून मी ही पुरणपोळी केली आहे. कशी वाटली माझी पुरणपोळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण अशी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली तुमची पुरणपोळी. बघा आता मी तुम्हाला पुरणपोळी लाटून दाखवते, कशी टम्म फुगलेली पुरणपोळी तुम्हाला लाटून दाखवते. बघा किती छान टेक्स्चर येणार आहे आपल्या पुरणपोळीला आणि किती लुसलुशीत मऊ अशा होणार आहेत पुरणपोळ्या आपल्या. बघा आता एक पुरणपोळी तुम्हाला 2-3 पुरणपोळ्या लाटून दाखवते मी. मस्तपैकी असं गोळा करून घेतला आहे. आता त्यात मस्त पुरण भरायचं आपल्याला पाहिजे तेवढं, जसं तुम्हाला पाहिजे तसं पुरण भरा. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, कोणाला जास्त पुरणाचे पुरण भरलेलं आवडतं, तसं तुम्ही त्याप्रमाणे भरा. बघा मी पूर्ण गच्च पुरण भरलं आहे आणि मस्त असं लाटून लावायला तूप घेतलं आहे लावायला पुरणपोळीला. मग त्याने चव अजून पुरणपोळी अजून छान लागते, तुपामुळे अजून चव येते. बघा किती पुरण भरलं आहे, मी दाबून भरलं. आता मस्तपैकी लाटून घेणार आहे ती पुरणपोळी, मी तुम्हाला दाखवते.
बघा कशी वाटते माझी पुरणपोळी, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ही दुधात शिजवलेली डाळीपासून मी केल्यात पुरणपोळ्या, आणि काय माझं चुकत असलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्तपैकी मी पुरणमध्ये दुधामध्ये डाळ शिजून तुम्हाला दाखवली आहे. कसं पुरण दुधात शिजवलेलं आहे बघा, दाखवलं कसं आहे, क्रीमी कशी टेक्स्चर आलंय. पुरण मी पोळी पण वाटलं खायला तेही क्रीम दाखवलं आहे. तुम्ही पण अशी करून आणि बघा. नवीन असेल तर लाटूनही चॅनलला दाखवत आहे, कशा झाल्या सबस्क्राईब करा, त्याही लाईक तुम्हाला करा, दाखवत आहे. शेअर बघा करा. तुम्ही कशी वाटते माझी पुरणपोळी. पूर्ण लाटून घेते मी आता ही पुरणपोळी. मैद्याचं आहे, मैदा मळलाय हा मी. क्रीमी लागते, खूप मैदा टेस्टी मळून लागते ठेवलाय. अशी पुरणपोळी. मस्त मस्त भिजलाय मैदा पण आपला भिजला आहे. आधी पहिल्यांदा मी मैदा भिजून घेतला आहे, डाळ टाकली शिजायला तेव्हा, म्हणजे आपल्याला सगळं कामं तर ती मैदा आपला हा मस्त असा मळून मऊसूत होतो, आणि आपली पोळीही फुटत नाही, छान लाटता येते. लाटताना पण फुटत नाही, भाजताना पण फुटत नाही. बघा किती छानपैकी मऊसूत अशी पोळी लाटते. अशी करून बघा तुम्ही पोळी. कशी वाटली माझी पोळी नक्की कमेंटमध्ये सांगा मला. बघा किती छान येते पोळी लाटताना पण. असा मैदा मस्त भिजला का पोळी पण अशी टम्म फुगते, आणि लाटायलाही मजा येते. फुटली नाही का, फुटली का मग टेन्शन येतं पोळ्या कशा येतात कशा नाही. बघा किती छान पातळ पोळी लाटली आहे मी. आता तुम्हाला ही भाजून दाखवते, तुम्हाला छान फुगणार आहे. बघा ही टम्म अशी फुगणार आहे पुरणपोळी. आणि तुम्ही अशी करून बघा, एकदा तरी करून बघा अशी दुधामध्ये डाळ शिजवून पुरणपोळी. कशी वाटली माझी पुरणपोळी नक्की मला सांगा. आणि कसं वाटलं माझं हे आयडिया ती पण मला नक्की सांगा. एक नवीनच पद्धत मी केली आहे, ती पद्धत तुम्हाला आवडली का नक्की कमेंटमध्ये मला जरूर सांगा. कमेंटमध्ये मला सांगा माझी पोळी तुम्हाला आवडली का. पैकी करते तुम्ही पण अशा करून बघा. दुधामध्ये डाळ शिजवून पोळी करून बघा माझ्यासारखी. आवडली असेल तर मस्तपैकी दुसरी पुरणपोळी मी करत आहे. चॅनल माझं सबस्क्राईब करा, नवीन असाल तर. पुरणपोळी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशी दुधामध्ये शिजवून करून बघा. आपली पुरणपोळी दिसते का तुम्हाला? कशी आपली पूर्ण पुरणपोळी टम्म फुगली आहे. दिसते का पुरणपोळी फुगलेली? आता त्याला वरून मी अशी तूप लावणार आहे मस्तपैकी. छानपैकी तूप लावून घेणार आहे तिला. दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजणार आहे तिला. तुम्हीही अशी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी पुरणपोळी. पहा दोन्ही बाजूने मस्त अशी फुगली आहे. छान झाले पोळी. आता मस्तपैकी तेल लावून घेणार आहे तिला. तूप लावून घेणार आहे, सॉरी तेल नाही लावलं आहे, तूप घेतलं आहे मी. तुम्ही पण तूपच लावा, खूप छान लागते टेस्ट पण. आणि छान होतात पुरणपोळ्या पण, असा मऊ लुसलुशीत चविष्ट अशा झाल्या आहेत. पहा किती छान फुगली आहे पुरणपोळी, टम्म फुगली आहे. एक नंबर पुरणपोळी झाली आहे. बघा तुम्ही पण अशी करून. आता दुसरी पुरणपोळी दाखवते तुम्हाला मी. बघा कशी झाली ती पण भाजून दाखवते मी तुम्हाला, लाटून पण दाखवते. कशी वाटली माझी पुरणपोळी नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला आवडली का माझी पुरणपोळी तेही मला कमेंटमध्ये सांगा. नवीन पद्धतीची ही पोळी केली आहे. दुधामध्ये शिजवून घेतली आहे डाळ, ती पण तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही पण अशी शिजवून बघा, करून बघा, आणि कशी चव लागते तेही मला सांगा. शिजवून घेतलेली डाळ किती छान पुरणपोळ्या होतात तेही बघा. मस्तपैकी आपल्या पोळ्या तयार झाल्या आहेत. क्रीमी टेक्स्चर आलं आहे, कलरही छान आला आहे. थोडी हळद टाकल्यामुळे आपल्या पोळीला सुंदर असा कलर आला आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा मला माझी पोळी कशी वाटली. आणि तुम्हाला या हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज हनुमान जयंतीच्या निमित्त मी ह्या पुरणपोळ्या केल्या आहेत. आमच्या गावी जत्रा असते मोठी, त्या जत्रेला आमचा नैवेद्य पुरणपोळीचा असतो, त्यामुळे मी काही जाऊ शकले नाही. त्यामुळे मी घरीच पुरणपोळीचा नैवेद्य देवांना दाखवला आहे. बघा किती छान पुरणपोळ्या वेगळ्या पद्धतीच्या मी केल्या आहेत. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्या पोळ्या आवडल्या का, ही पद्धत तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हीही असं करून बघा आणि मला सांगा कशा वाटल्या, कशी चव लागली. बघा किती छान पुरणपोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. असाच
अशात तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी छान पुरणपोळ्या झाल्यात. संपले आता एक शेवटची पोळी राहिली ती लाटून दाखवते. बघा कशा मऊसूद झाल्यात. दाबली तरी अशी घडी होते त्याची. क्रीमी टेक्स्चर आलंय मस्त. अशी कलर पण किती छान फुटतही नाही पोळी. बघा किती छान झाले. दुसरी पोळी दाखवते तुम्हाला. बघा तसेच झाले सगळ्या मस्त लुसलुशीत अशा झाल्या. दाबली तरी ती पोळी फुटत नाही. डाळ शिजवली बघ किती छान कलर पण आला आहे आपल्या पोळीला. नक्की तुम्ही अशा पुरणपोळ्या करून बघा. डाळीमध्ये दुधामध्ये शिजवून डाळ आणि पुरण तयार करा आणि कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा किती छान तयार झाल्या पुरणपोळ्या आपल्या. टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या कशा वाटल्या मला नक्की करा. लाईक करा, शेअर करा. खूप छान पोळ्या झाल्या आहेत आपल्या. अशा दुधामध्ये शिजवल्यामुळे अशी भन्नाट चव लागते पुरणपोळीची. एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि खायलाही खूप चव लागते आणि मऊ अशा लुसलुशीत क्रीमी अशा चविष्ट पुरणपोळ्या तयार होतात दुधामुळे शिजवल्यामुळे. टेक्स्चर आले आपल्या पोळीचं. कशी टम्म फुगली आपली पोळी. कलरही किती छान सुरेख आला आहे आपल्या पोळ्यांना. बघा तुम्हाला कुठे फुटलेली तरी किती छान टेक्स्चर पण आले. लुसलुशीत झाल्या, मऊ झाल्या. दुधात डाळ भिजून पोळ्या केल्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि नक्की मला कमेंट करा कशा झाल्या माझ्या पुरणपोळ्या. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. पुन्हा एकदा तुम्हाला पोळ्या केल्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझी पुरणपोळी आवडली का. हनुमान जयंतीच्या खूप खूप हनुमान शुभेच्छा. जयंतीच्या लाख लाख कशा वाटल्या माझ्या पोळ्या नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.